राजारामपुरीमध्ये होतं 500 स्क्वेअर फूट मध्ये हॉटेल. तेव्हा महापूर आला कोल्हापूरमध्ये 2019ला. त्यावेळेला लोकांची अशी अवस्था होती की घरात चूल पेटवून बनवून गॅस पेटवून खाता पण येत नव्हतं. घरात लोकांच्या गुडघ्यापेक्षा जास्त वरती पाणी होतं आणि लोकांना त्या जागेतून निघून सुरक्षित ठिकाणी पोहोचता येत नव्हतं. अशा वेळेला साहेबांनी आम्ही अशा वेळेला जवळजवळ अख्ख्या कोल्हापूरमध्ये हॉटेलचे जे काही मालक चालक आहेत त्या लोकांनी सर्वांनी मिळून 1500-2000 असे फूड पॅकेट दिले. पण आम्ही एकटे असे होतो जे आम्ही एकट्याने 1000-1500 डेली एक 5-6 दिवसाचा तरी तो फ्लो होता पाण्याचा. त्यावेळेला आम्ही डेली देत होतो ते. आणि बोटीतून जाऊन लोकांना त्यांच्या जे जिथं अडकलेले आहेत तिथून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं काम केलं होतं. आणि इथं अजून एक गोष्ट मला प्रामुख्यानं सांगावीशी वाटते ती म्हणजे साहेबांना पोहता येत नाही आणि त्यावेळी कोल्हापूरमध्ये आरामात तुम्ही बुडू शकाल इतकं तरी पाणी होतं.